नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विश्वासू चॅनल सत्याची शेतीमध्ये. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, कापसाचे भाव आणि जगात चाललेलं युद्ध. तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल, युद्ध आणि आपल्या कापसाचा काय संबंध? पण खरं सांगायचं झालं तर जगात कुठेही युद्ध झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्या शेतातल्या पिकावर होतो. जेव्हा मोठ्या देशामध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा सर्वात आधी प्रभावित होतो तो म्हणजे व्यापारी. कापूस हा एक जागतिक पीक आहे. भारत, अमेरिका, चीन, ब्राझील सगळे देश यामध्ये गुंतलेले आहेत. युद्ध झालं की मालाची आयात निर्यात कमी होते, ट्रान्सपोर्ट महाग होतो, डॉलरचा दर वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागणी पुरवठा बिघडवतो. आता विचार करा, जर एखादा मोठा देश कापूस खरेदी कमी करतो तर बाजारात कापूस जास्त पडतो आणि जेव्हा माल जास्त आणि खरेदीदार कमी तेव्हा भाव काय होणार? तर भाव हे घसरतात. पण मित्रांनो, युद्धामुळे काही वेळा भाव वाढतात सुद्धा. तर कसं? जर एखाद्या देशात उत्पादन कमी झालं किंवा निर्यात थांबली तर दुसऱ्या देशाचा कापूस महाग विकला जातो. म्हणजेच युद्ध हे दोन्ही प्रकारे परिणाम करत असतात, कधी नुकसान तर कधी फायदा. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, आपण फक्त बाजारावर अवलंबून राहून चालणार नाही. तर काय करायला हवं? तर बाजारभावाची सतत माहिती ठेवा. कापूस साठवून ठेवायचा का विकायचा याचा विचार करा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका. लक्षात ठेवा, आपला कापूस हा फक्त पीक नाही, तो आपल्या मेहनतीचा, आपल्या भविष्याचा आधार आहे. जगात काही झालं तरी शेतकरी मजबूत राहिला तरच शेती टिकणार. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.